मित्रांनो, सफारी टॉक्स मराठीच्या नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये मी नेट न्यूट्रॅलिटी या विषयावर चर्चा करणार आहे आणि नेट न्यूट्रॅलिटी सध्या भारतात आहे, ती तशीच ठेवावी का त्याच्यात काही बदल करावा, हा आपल्या चर्चेचा विषय आहे. तर ही गोष्ट समजण्यासाठी मित्रांनो एक कल्पना करा, की तुम्ही एका कॉफी शॉपमध्ये रांगेत उभे आहात आणि तुमच्याबरोबर विराट कोहलीसुद्धा रांगेत उभे आहेत. अचानक दुकानदार म्हणतो, की "विराट सर तुम्ही पुढे या, बाकी सगळ्यांना आहे तिथेच थांबू दे." आता हे ऐकल्यावर सर्वांना काय वाटेल? सगळ्यांच्या मनात निश्चितच विचार येऊ शकतो, की बाबा हे तर काय बरोबर नाही. अगदी हीच गोष्ट इंटरनेटवर पण लागू होते. आपण रोज व्हिडिओ बघतो, मेसेजेस पाठवतो, पैसे पाठवतो, माहिती शोधतो. पण या सगळ्यामध्ये एक नियम लागू होतो. तो नियम म्हणजे की सगळे समसमान आहेत. कोणाला पुढे नाही, कोणाला मागे नाही. आणि ह्यालाच मित्रांनो म्हणतात नेट न्यूट्रॅलिटी. म्हणजे तुम्ही मोठी कंपनी असाल किंवा तुम्ही छोटा उद्योग असाल, दोघांच्याही बरोबर जी वागणूक मिळेल ती समसमान असेल. काही वर्षांपूर्वी या विषयावर भारतामध्ये एक खूप मोठा विवाद झाला होता. शेवटी भारत सरकारने निर्णय घेतला, की इंटरनेट हा सगळ्यांसाठी समसमान असेल. म्हणजेच एका प्रकारे इंटरनेटमध्ये सुद्धा लोकशाही असेल. पण आता 5G आल्यानंतर इंटरनेटमध्ये सर्वांना समसमान ठेवायची गरज आहे का ही समानता काढल्यामुळे उलटा जास्त फायदा होईल? या विषयावर आपण आता चर्चा करूया. मित्रांनो, आपण एक उदाहरण घेऊया. कल्पना करा की एक मोठा रस्ता आहे. त्या रस्त्यावर सर्वच वाहनं चालली आहेत. म्हणजे गाड्या, ट्रक, बस, ॲम्ब्युलन्स सगळी वाहनं एकाच रस्त्यावर चालली आहेत. याला आपण एक पर्यायाने म्हणू शकतो नेट न्यूट्रॅलिटी आणि आत्तापर्यंत असंच होतंय. पण आता नवीन तंत्रज्ञान आलंय. त्याच रस्त्यावर आपण व्हर्च्युअल मार्ग तयार करू शकतो. एक मार्ग रुग्णवाहिकेसाठी म्हणजे ॲम्ब्युलन्ससाठी, एक मार्ग कारखान्यांसाठी, एक मार्ग काय इंटरनेट गेमिंगसाठी. म्हणजे रस्ता एकच आहे, पण व्हर्च्युअली वेगळे-वेगळे मार्ग तयार केलेत. यालाच आपण म्हणतो नेटवर्क स्लायसिंग. आता प्रश्न असा आहे, की कुटुंबाच्या WhatsApp ग्रुपवर शुभ सकाळ पाठवायचा संदेश आणि एखाद्या रुग्णाची जी रिमोट सर्जरी चालली आहे, या दोन्ही गोष्टी आपण खरोखरच समसमान आहेत असं म्हणू शकतो का? तर याचं स्पष्ट उत्तर आहे की नाही. जर काही क्षण रुग्णसेवेत उशीर झाला, तर त्या रुग्णाचा जीव पण दगावू शकतो. पण आपण फुलांचा गुच्छ WhatsApp ग्रुपवर जो पाठवलाय, तो 2-5 सेकंद उशिरा पोहोचल्याने खरं म्हटलं तर कोणालाच फरक पडत नाही. म्हणून आता टेलिकॉम कंपन्या म्हणतायत, की आम्हाला असे वेगळे व्हर्च्युअल मार्ग तयार करू नये. परंतु ह्याच्यावर अजूनही एकमत होत नाहीये. आपण या विषयावर आता अजून खोलवर चर्चा करू. मित्रांनो, सध्या आपण इंटरनेट कसं घेतो? सध्या आपण इंटरनेट विकत ज्या घेतो त्या 10 जीबीचा प्लॅन घेतो, 5 जीबीचा घेतो, काही लोकं अमर्यादित प्लॅन घेतात. परंतु हा जो प्लॅन घेतला जातो तो म्हणजे आपण किती बाईट्स वापरणार आहोत ह्याच्या संख्येवर घेतला जातो. परंतु समजा नेट न्यूट्रॅलिटी खरोखरच संपली, तर उद्या आपण ज्या प्रकारचे प्लॅन घ्यायला जाऊ, त्यानंतर आपण ज्या प्रकारचे प्लॅन घ्यायला जाऊ, ते पूर्णपणे वेगळे असतील. ते प्लॅन असतील मग एक सर्वसाधारण वापर प्लॅन अथवा व्हिडिओ गेमिंगसाठी वेगळा प्लॅन, व्यावसायिकांसाठी वेगळा प्लॅन, रुग्णालयांसाठी म्हणजे हॉस्पिटलसाठी वेगळा प्लॅन, कारखान्यांसाठी वेगळा प्लॅन, अशा प्रकारचे वेगळे-वेगळे प्लॅन आपल्याला विकत घेता येतील. आपण ज्या जाहिराती आत्ता बघतो त्यापेक्षा पुढच्या काळात येणाऱ्या जाहिराती पण अतिशय वेगळ्या असतील. त्या जाहिराती कदाचित अशा असतील, की सर्वात वेगवान, विशेष, अति जलद योजना. तुम्हाला माहिती आहे आजकाल 4-5 विश्लेषणं लावल्याशिवाय कुठली जाहिरात पूर्णच होत नाही. पण एक मोठा प्रश्न इथे उभा राहतो, की जर मोठ्या कंपन्या अतिशय वेगवान इंटरनेट खरेदी करू शकत असतील, तर नवीन उद्योग, नवीन स्टार्टअप ह्यांचं काय होणार? तुम्ही मित्रांनो विचार असा करा, की Netflix कंपनी आहे. त्यांनी अतिशय वेगवान प्लॅन एक विकत घेतलाय. परंतु त्याच्याच बरोबर समजा दुसरी एक स्टार्टअप असेल, तर ती तसाच प्लॅन विकत घेऊ शकेल का? त्याला तो प्लॅन विकत घेणं परवडेल का? तर Netflix मात्र हायवेवरनं जाईल, पण जी स्टार्टअप असेल, त्याला मात्र आपला गावातला स्पीड ब्रेकरवाला रस्ताच वापरायला लागेल. तर अशा पद्धतीने खरोखरच जी स्पर्धा बाजारात आहे, ती स्पर्धा शाबूत राहील का? का फक्त मोठ्या कंपन्यांचाच बोलबाला राहील? तर हा खरं विचाराचा विषय इथे आहे. मग भारतामध्ये नेट न्यूट्रॅलिटी खरंच संपणार आहे का? तर त्याचं उत्तर आहे अजिबात नाही. खरा प्रश्न असा आहे, की ज्या अत्यावश्यक सेवा आहेत, किंवा राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या सेवा आहेत, कारखान्यांमधल्या कार्यपद्धती आहेत,
तर ह्या प्रकारच्या सेवांना खरंच जास्त जलद गतीचा इंटरनेट मिळावा का? आणि बाकी सर्वांना समसमान इंटरनेट कुठल्या पद्धतीने मिळत राहील याचाही विचार केला पाहिजे. ह्यात जर योग्य संतुलन गाठता आले तर भारत आरोग्य सेवा, सेल्फ ड्रायव्हिंग कार्स, स्मार्ट सिटीज इत्यादीमध्ये सर्वप्रथम देश होईल. परंतु या विषयात समजा संतुलन बिघडले, तर भारतामध्ये 2 प्रकारचे इंटरनेट तयार होतील. एक म्हणजे श्रीमंत लोकांसाठीचं जलद इंटरनेट आणि दुसरं इतर सगळ्यांसाठीचं संथ गतीने चालणारं इंटरनेट. म्हणून हा प्रश्न फक्त इंटरनेटच्या वेगाचा नाहीये, तर हा प्रश्न समानतेचा सुद्धा आहे. मित्रांनो, या विषयावर तुम्हाला काय वाटतं? विशेष सेवांना जलद गतीचं वेगळं इंटरनेट दिलं पाहिजे का? की सगळ्यांना अजून सुद्धा समसमान इंटरनेटच ठेवलं पाहिजे? तुमचे अभिप्राय कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि असेच माहितीपूर्ण विषयांवर व्हिडिओ ऐकण्यासाठी सफारी टॉक्स मराठीला निश्चित सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एक माहितीपूर्ण विषयाबरोबर. तोपर्यंत तुमचा निरोप घेतो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.